स्वतंत्रता दिवसाच्या नंतर दुसऱ्याच दिवशी आपण आज हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम करतोय. आज मी अनिलचं मनापासून अभिनंदन. एक वेळ अशी होती, अनिल तर बीके भगतांचा मुलगा आहे. बीके भगत हे या सगळ्या भागाचं नेतृत्व करत होते, ते आमदार होती आणि अतिशय चांगलं नाव या सबंध भागामध्ये खूप प्रतिकूल परिस्थितीमधलं त्यांनी ते पुढे आलेले होते. म्हणजे ती जी रेती काढण्याची आता जी यंत्रसामुग्री आहे ती नसताना बीके भगत हे डुबी मारून रेती काढणाऱ्यापैकी एक होते. आणि त्याच्यामुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही सगळी कुटुंब आलं आणि त्यांची पुढे परंपरा चालवत अनिल भगत हे याच्यापूर्वी, आता आपल्याकडे तर जवळजवळ 2-2.5 वर्षापासून आहे, पदाधिकारी होते, परंतु त्याच्यापूर्वी देखील ते भूमिपुत्रांची टीम बनवून तिथल्या भल्या भल्या लोकांना घेरी सांगत होते. तिथल्या भल्या भल्या लोकांना या ठिकाणी चुकीच्या कामाच्या विरुद्ध आवाज उठवत होते आणि या सगळ्या भागामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढा जो आहे ते या ठिकाणी लढत होते. मी विधिमंडळामध्ये आणि विधिमंडळाच्या बाहेर माझी भूमिका, माझा स्वभाव असा आहे की कुठलाही माणूस आपल्या पक्षात नसला, त्यावेळेला तर अनिल भगत पक्षात पण नव्हते, ते तो काँग्रेसमध्ये होते, पण माझ्या इथे येत होते. काँग्रेसच्या लोकांकडे न जाता की हा आपला हक्काचा माणूस आहे, हा आपल्याला या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करेल, हा आपल्याला न्याय देईल आणि आपण जो विषय उचललेला आहे त्याला आपल्याला निश्चितपणे सहकार्य करेल. शेवटी माणसाला काय पाहिजे असतात, तर इथे सगळी ही तरुण मंडळी पार्टीमध्ये येत आहेत. ही सगळ्या काही पक्ष निर्णय पक्षात होती असं नाही. ही सामान्य काम करणारी, कोणी कॉलेज केलं, कोणी रोजगार सुरू केला, कोणी नोकरी केली, कोणी धंदा सुरू केलाय, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना मुंबऱ्यासारख्या खडकावर, मी हा खडक समजत नाही, आपल्याला इतिहास माहिती नसेल की या मुंबऱ्या दिव्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे 25 वर्षापूर्वी 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत. 5 नगरसेवकापैकी 3 हे दिवा आणि मुंब्रा या भागामधल्या भारतीय जनता पार्टीचे आलेले आहेत. काय काळजी करू नका. आता हे आपल्याला वाढवायचं आहे. भारतीय जनता पार्टी वाढलेली आहे, पण मुंबऱ्यामध्ये आता सुजितकडे जबाबदारी दिलेली आहे. ही सगळी टीम जी आहे, या टीमच्या माध्यमातून मी आपल्याला गॅरंटेड सांगू शकतो की लोकांचा आक्रोश एवढा आहे की या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ जे आहे ते निश्चित मोठ्या प्रमाणात. इथे आमचे सहकारी आमदार आहेत, विधिमंडळातले बरेच वेळेला निवडून आलेले आहेत, ते सगळं राष्ट्रीय लेवललाच बोलत असतात, काय मुंबऱ्याचं बघत नसतात. त्याच्यामुळे मुंबऱ्याचा आता तुम्हाला आम्हालाच बघायला लागणार आहे, कारण ते राष्ट्रीय, इंटरनॅशनल असं सगळं जे काही विषय असतील ते सगळ्या विषयावर हे अथॉरिटी आहे आणि जणू काही ते त्याच्यावर सारखं बडबडत असतात, बोलत असतात. आणि मग त्याच्यावर कॉमेंट अशा तुम्ही वाचता ना, त्यांच्या सोशल मीडियावरच असतात लोक हल्ली. आणि त्याच्यामुळे इथे फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. तुझी असं समजू नका या लोकांचं काही इथे राहिलेलं नाही. आता आमच्या तांबोलीबाईने किती राख्या जमवल्या मुस्लिम महिलांच्या, अभिनंदन करा सगळ्यांनी. की आमच्या मुस्लिम भगिनींच्या एवढ्या राख्या त्यांनी जमवल्या आणि त्या ठिकाणी पाठवल्या. आणि त्याच्यामुळे हम मजहब की बात नहीं करना चाहते हैं, मजहबच्या गोष्ट काढून लोक मतांचं विभाजन करायला बघतात. मुंब्रा मंडळाच्या पण 3,000, त्यांचं पण कौतुक करा. नाही ते यांचं केलं त्यांचं नाही केलं प्रॉब्लेम आहे ना. मी अनेक वर्ष बघा या सगळ्या भागामध्ये गेलो, म्हणजे दिव्याला ज्यावेळेला लाईट नव्हते तेव्हापासून दिव्याला मी जात आलेलो आहे. गोवर्धन बघा, सुभाष भोईर, आता सुभाष भोईर दुसरीकडे गेले, मध्येच आपल्याकडे येणार होते पण तिकीट मिळालं पण तिकडे गेले, हे तर बीजेपी देणार होते. असं सगळं चालतं संगीत खुर्ची. पण या सगळी मंडळी जी आहे ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. भारतीय जनता पार्टी ही सर्वात मोठी जगामध्ये आहे. तुम्ही जगातल्या सर्वात मोठ्या संघटनेमध्ये पक्षामध्ये येत आहे
आणि त्याच्यामुळे आम्ही मुद्दाम एवढं पाऊस पाणी असून पण आणि अनिलच्या प्रेमापोटी आणि हे कुणाल आणि यांच्या प्रेमापोटी आम्ही इकडे धावत आलो की बाबा हे थोडं चांगलं काम या ठिकाणी मोबऱ्याच्या खडकावर उभं करताय तर आपण त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर की अशाच ठिकाणावर मावळे तयार होतात आणि अशाच ठिकाणावर ना लाथ मारू तिथे पाणी काढू अशा प्रकारची भूमिका घेऊन संघटना तयार होते. आता इथे मनोहर बसलेले इथे लोकसभेच्या इथेच मिटिंग व्हायच्या. आपले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर इथे त्यांच्यावर जबाबदारी दिली होती आणि त्यांच्याबरोबर मला पण लोकसभा ही दिलेली होती आणि या लोकसभेच्या निमित्ताने खूप काम मोठं आपण वाढवलं या सगळ्या भागामध्ये. आता पुढे हे तुम्हाला न्यायचंय. अनिल भगतनी आता काही जण आले नाही पावसा पाण्याच्या मुळे, परंतु अनिल भगतनी आपल्याला निमंत्रित केलंय, आपल्याला कन्व्हिन्स केलंय, आपल्यालाही वाटलेलं आहे भारतीय जनता पार्टी आपण पकडली पाहिजे. राष्ट्रीय पक्ष आहे, या राष्ट्रीय पक्षामध्ये मोदीजी पंतप्रधान आहेत. अजून पुढची 15-20 वर्ष भारतीय जनता पार्टी शिवाय केंद्रामध्ये कोणीही येणार नाहीये, आपणच येणार. कारण आपलं काम हे सगळं जे आहे देशभरामध्ये गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सबका साथ सबका विकास, त्याच्यामुळे दिल्ली में नरेंद्र, मुंबई में देवेंद्र, कुछ चिंता मत करो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण या ठिकाणचा देखील ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्ती आमदार आहे. तुम्हाला काय काळजी करता? 9 आमदार भारतीय जनता पार्टीचे, बाकी आपले मित्र पक्षाचे पण 7 आमदार आणि त्याच्यामुळे भरभक्कमपणे मग देश असेल राज्य असेल, राज्यामध्ये 137 आमदार आम्ही आहोत. 145 आमदाराला मेजॉरिटी लागते आणि त्याच्यामुळे भरभक्कम असं भारतीय जनता पार्टीकडे केंद्रात राज्यामध्ये आहे. तुम्ही चांगल्या काळामध्ये पार्टीमध्ये येताय. त्यावेळेला एक वेळ अशी होती की कोण पार्टीमध्ये जायला मागत नव्हतं, कोणी पार्टीचं सदस्य व्हायला तयार नव्हतं. पण ही पक्ष बदल, हे विचार बदलला. ह्या ज्या आमच्या पंचनिष्ठा आहेत, या पंचनिष्ठा घेऊन आम्ही जोपर्यंत काम करत राहू, लोकशाहीवर विश्वास ठेवून, सामूहिक नेतृत्व म्हणून, सामूहिक विचार म्हणून आणि सामूहिकपणे जोपर्यंत आम्ही या देशाला नेतृत्व देत राहू आणि सामूहिकपणे संघटन चालवत राहू, तोपर्यंत भारतीय जनता पार्टीला कोणी हरवू शकत नाही अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण. आणि म्हणून मी आपलं स्वागत करतो. या पक्षामध्ये जो येतो त्याला आम्ही सन्मान देतो. तो हा परका आहे, आपला नाही, आपण मुळापासून आहोत, आपण पहिल्यापासून आहोत असा विचार न करता हा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या विचारामध्ये ध्वजाखाली खालती आलेला आहे, हा आपला आहे आणि त्याला घासून पुसून त्याला मोल्ड करून भारतीय जनता पार्टीची शिकवण त्याच्या गळी उतरवून आपण हा प्रवास करतो. अनेक प्रश्न तुमच्या पुढे आहेत, परंतु त्याला उत्तर देण्याकरता आम्ही समर्थ आहोत. त्याला न्याय देण्याकरता, त्याला आधार देण्याकरता. शेवटी पक्षामध्ये कुठल्याही विचाराशी बांधिलकी घेऊन माणसं येतात, त्यावेळेला त्यांना पाठबळ देखील द्यायला लागतं, त्याला ताकद देखील द्यायला लागतं. निरनिराळ्या प्रकारचे त्यांच्या भागामध्ये विषय असतात. असा कुठलाही पक्ष नाही की ज्या पक्षामध्ये आम्ही लोक दर आठवड्याला बसतो, दिवसभर बसतो, जो येईल त्याचा प्रश्न, मग तो आपला असो, दुसऱ्या पक्षाचा असो, कोणी असो, हा आम्ही ठाण्याच्या आमच्या केंद्रामध्ये आम्ही सोडवत बसतो. आणि त्याच्यामुळे तुमच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. परंतु या ठिकाणी जी सगळी बजबजपुरी माजलेली आहे, या ठिकाणी सर्व ज्या ठिकाणी भ्रष्टाचार माजलेला आहे, या ठिकाणी ठेकेदारीच्या पद्धतीने ज्या पद्धतीने काम करणारे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहे, त्याच्यावर मात करायची. ही लढाई जी आहे ती भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई आहे. ही लढाई जी आहे ते जातीच्या नावावर मतविभाजन करून लोकांमध्ये विभाजन करण्याचं काम करणाऱ्याच्या विरुद्ध लढाई आहे आणि या लढाईच्या मध्ये आपण सामील होऊ. महापालिका निवडणुका पुढच्या काळामध्ये येतील. आपल्याला लोक निश्चितपणे आपल्याला मतदान करतील, परंतु लोकांना पडलेले प्रश्न जे आहेत, लोकांना पडलेल्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत, या समस्याचं निराकरण करण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही
नेतृत्वाखाली, आमच्या या कुणाल आणि सुजितच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी जी आहे, या सगळ्यांना पुढे घेऊन आपण या समस्या सोडवू, त्याच्या पाठीशी आम्ही राहू. आज आता निरंजन रावकर नाही, आम्ही 2-2 आमदार आहेत, तुम्हाला काय काळजी करू नका. आता तो नसला तर मी आहे, मी समजा दुसरीकडे धावलो तर तो आहे, आणि दोघेही मिळून आम्ही बसतो. त्याच्यामुळे आपल्याला योग्य पद्धतीचा या ठिकाणी आपण जो लढा उभा कराल त्याला न्याय देण्याचं काम, समस्या उभ्या कराल त्या समस्यांना न्याय देण्याचं काम. तर एवढ्या समस्या आहेत, इथे मोर्चे काढले पाहिजे. नगरपालिका, निरनिराळे विभागीय कार्यालय, इथे कोणी नेतृत्व केलं, इथले कोण नगरसेवक होते, इथे काय काय होतं, याला कोणी आवाज उठवायचा. असं काही नाही की आपण मोर्चा काढायला नाही पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी जे लोक आहेत त्याच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीने काम असेल तर त्याच्या विरुद्ध लोकांचा बुलंद आवाज पोहोचवण्याचं काम तुम्हाला आम्ही बरोबर घेऊन करू. जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपल्या या सगळ्या जे म्हणून या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो, त्यांना सन्मान देतो. आणि आपण आमच्याकडे आलाय. भारतीय जनता पार्टीची विशेषता अशी आहे की एकदा आला की तो बाहेर जात नाही. समजा कोणी जरी हे करून आलेले, पण एकदा आला की तो आमच्या परिवारामधला आहे आणि त्याला परिवारासारखं आम्ही योग्य पद्धतीने त्याला आम्ही ट्रीटमेंट देतो, त्याला आम्ही वागणूक देतो. आणि निश्चितपणे आपण निशंक राहा. आम्ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीला पुढे नेण्याकरता आणि तुम्हाला पूर्णपणे सन्मान आणि न्याय देण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू, एवढं मी आश्वासित करण्याकरता या ठिकाणी आलोय. अनिल भगत, आपण निरनिराळ्या काही जुन्या फायद्याच्या काढा, त्याला तोंड फोडा, त्याला वाचा फोडा आणि आपण सगळे मिळून ते सगळे विषय जे आहेत ते पुढे नेऊ. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करून माझं मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.